हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट अत्यंत सोप्या पद्धतीने. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग रेशो काय किंवा रेशो ॲनालिसिस म्हणजे काय हे बघितलं. त्याच्यानंतर रेशोचा मीनिंग, त्याचे इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह, मोड्स ऑफ रेशो एक्सप्रेशन, तर हे सगळे पॉईंट आपण डिस्कस केले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे टाईप्स ऑफ रेशो आणि त्यांचे इक्वेशन्स. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला मोटिवेट करत असतात नवनवीन विषय घेऊन येण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अकाउंटिंग रेशो अँड देअर इक्वेशन्स. ठीक आहे, तर अकाउंटिंग रेशो बघा 5 टाईप्समध्ये डिवाइड केलेले असतात. फर्स्ट आहे ए प्रॉफिटेबिलिटी रेशो, बी अर्निंग रेशो, सी ॲक्टिव्हिटी रेशो, डी लिक्विडिटी रेशो आणि ई लिव्हरेज रेशो. ठीक आहे, तर या 5 मेन कॅटेगरी असतात रेशोच्या. त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये कोणते येतात? ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, एक्सपेन्सेस रेशोज, त्यानंतर ऑपरेटिंग रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो किंवा याला ऑपरेटिंग रेशोसुद्धा म्हणतात. त्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशो. ठीक आहे, तर हे रेशो प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे अर्निंग रेशो. अर्निंग रेशोमध्ये डिव्हिडंड रेशो, अर्निंग पर शेअर, त्यानंतर प्राइस अर्निंग रेशो, पे आउट रेशो, अर्निंग पॉवर रेशो, तर हे अर्निंग रेशोमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी रेशो. ॲक्टिव्हिटी रेशोमध्ये स्टॉक टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो आणि कॅपिटल टर्नओव्हर रेशो. ठीक आहे, आणि लास्ट आहे लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशोमध्ये काय काय येतात? करंट रेशो, क्विक रेशो, ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो किंवा यालाच सुपर क्विक रेशोसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर कॅश पोझिशन रेशो, स्टॉक रेशो, डेटर्स वेलोसिटी रेशो, क्रेडिटर्स वेलोसिटी रेशो, प्रोप्रायटरी रेशो आणि डेप्ट्स इक्विटी रेशो. हे झाले लिक्विडिटी रेशो. आणि त्याच्यानंतर आहे ई लिव्हरेज रेशो. लिव्हरेज रेशो यालाच कॅपिटल गिअरिंग रेशोसुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये एकच रेशो आपण बघत असतो, लिव्हरेज रेशो किंवा कॅपिटल गिअरिंग रेशो. ठीक आहे, मग हे झाले रेशोचे टाईप्स. रेशो ॲनालिसिसचं मेन फंक्शन काय की रिलेटेड पार्टीजला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे, डाटा प्रोव्हाइड करणे. मग तो डाटा कोणत्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केला जातो? जो आपला फायनान्शियल डाटा आहे, तर तो फायनान्शियल डाटा रिलेटेड पार्टीजला सोप्या फॉर्ममध्ये किंवा ॲप्लिकेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून कोण देतं? रेशो ॲनालिसिस. मग याच्याशी रिलेटेड पार्टी कोणत्या? तर आता रिलेटेड पार्टी म्हणजे आता इथे बघा, रिलेटेड पार्टीज आपण बघितल्या. रिलेटेड पार्टी म्हणजे कोणाला कोणते रेशो उपयोगाचे. तर आता जर समजा आपण म्हटलं प्रॉफिटेबिलिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी रेशो काय शो करतात? प्रॉफिटेबिलिटी रेशो हे त्या कंपनीची प्रॉफिटची पर्सेंटेज किंवा प्रमाण दाखवत असतात. मग हे रेशो हे व्यवसायाच्या एफिशियन्सीशी रिलेटेड असतात, कार्यक्षमतेशी रिलेटेड असतात. त्यामुळे याचा अभ्यास कोण करतं? मॅनेजमेंटला डे टू डे डिसिजन घेण्यासाठी किंवा मॅनेजमेंटचे जे डे टू डे फंक्शन्स आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी या रेशोचा अभ्यास गरजेचा असतो. त्यानंतर आहे अर्निंग रेशो. तर अर्निंग रेशो कोणाशी रिलेटेड आहेत? अर्निंग रेशो म्हणजे काय की अर्निंग रेशो हे त्या कंपनीचं किंवा व्यवसायाचं कॅपिटल स्ट्रक्चर दाखवत असतं. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल किती आहे त्या प्रमाणात कॅपिटलला अर्निंग किती आहे किंवा डिव्हिडंड किती पेड केला जातो. थोडक्यात कॅपिटलशी रिलेटेड आणि डिव्हिडंडशी रिलेटेड सगळे रेशो कशामध्ये येतात? याच्यामध्ये येतात. ठीक आहे, मग ते येतात अर्निंग रेशो. मग अर्निंग रेशो शक्यतो आता हे शेअर होल्डरशी संबंधित आहे. मग कोण या ठिकाणी रिलेटेड पार्टी झालं? शेअर होल्डर. ओके, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी रेशो. हे मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीज रोज व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी हे रेशो असतात. मग या ठिकाणी मॅनेजमेंट याचं रिलेशन काय? मॅनेजमेंटला गरजेचे असतात आणि एम्प्लॉई. ठीक आहे, त्यानंतर आहे लिक्विड रेशो. लिक्विड रेशो काय शो करतात की आपल्या फर्मची किंवा आपल्या बिझनेसची लिक्विडिटी किती आहे, तरलता किती आहे. किंवा हे रेशो सॉल्वन्सी देखील दाखवत असतात. सॉल्वन्सी काय की आपल्या व्यवसायाची लायबिलिटी पेड करण्याची पात्रता किती आहे, तर याला सॉल्वन्सी म्हणतात.
ठीक आहे. मग हे रेशो काय करतात, लिक्विडिटी रेशो ही सॉल्व्हन्सी किंवा लिक्विडिटी शो करत असतात. मग याचा अभ्यास कोणाला गरजेचा असतो, आता जर समजा आपल्याला बँकेतून कर्ज घ्यायचंय, ठीक आहे, तर बँकेतून कर्ज घ्यायचं तर बँक काय बघेल, बँक बघेल की यांना जर 10 लाख रुपये कर्ज दिलं तर हे 10 लाख रुपये हे फेडू शकतील का. ही बँक काय करते, तुमची पात्रता तपासते की बँक लोन देण्याआधी आपलं तेवढी लोन फेडण्याची पात्रता आहे का हे तपासते. म्हणजेच थोडक्यात बँक आपली लिक्विडिटी तपासते. ठीक आहे. मग बँक इथं कोणाचं काम करते, बँक इथं क्रेडिटर किंवा मनी लेंडरचं काम करते. ठीक आहे. बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कर्ज देण्याचं काम करतात तर हे सगळे काय सावकारमध्ये किंवा क्रेडिटर्समध्ये किंवा मनी लेंडर्समध्ये येतील. मग मनी लेंडर काय करतील की एखाद्या व्यवसायाला जर ते पैसा पुरवतायत किंवा लोन देत आहेत तर ते लोन फेडण्याची व्यवसायाची पात्रता आहे का नाही हे ते चेक करणार. म्हणजेच ते त्या व्यवसायाची सॉल्व्हन्सी किंवा लिक्विडिटी चेक करणार. ठीक आहे. मग त्यांना कोणते रेशो गरजेचे आहेत, त्यांना हे यातले रेशो गरजेचे आहेत. ठीक आहे. म्हणजेच क्रेडिटर्स, मनी लेंडर किंवा इन्व्हेस्टर हे काय करतात, लिक्विडिटी चेक करत असतात व्यवसायाची. आता हे झालं बँकेचं उदाहरण. जर समजा XYZ पर्सन आहे, त्याच्याकडे 10 लाख रुपये त्याला गुंतवायचे आहेत एखाद्या व्यवसायात. ठीक आहे. मग तो काय करेल, त्या बिझनेसची आधी लिक्विडिटी चेक करेल की तरलता किती आहे, कंपनीची सॉल्व्हन्सी किती आहे. आपण जर 10 लाख रुपये गुंतवले तर ते 10 लाख रुपये आपल्याला परत मिळण्याचे चान्सेस किती आहे. तर यासाठी तो काय करेल, तो लिक्विडिटी चेक करेल. त्याच्यानंतर त्या फर्मची अर्निंग रेशो किती आहे, म्हणजे जर समजा शेअर होल्डरने पैसे त्याच्यात गुंतवले तर त्याला जर शेअर्स घ्यायचे असेल तर तो अर्निंग रेशो चेक करेल. त्याला जर पैसे मनी लेंडर किंवा सावकार म्हणून, कर्जदार म्हणून, लोन म्हणून द्यायचे असतील तर तो लिक्विडिटी चेक करेल. ठीक आहे. तर या पद्धतीने रिलेटेड पार्टीज काय करतात, त्यांना ज्या रेशोची गरज आहे तर त्या रेशोचा ते उपयोग करत असतात किंवा त्यांचं काम काय, बिझनेसमध्ये ते कशाशी रिलेटेड आहे त्याप्रमाणे ते अकाउंटिंग रेशो यूज करत असतात. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा लॉजिकल पार्ट आहे की आपल्याला जर विचारलं तुम्हाला की क्रेडिटर्स कोणते रेशो यूज करतात, मग तिथे थोडंसं लॉजिक लावायला पाहिजे तुम्ही की क्रेडिटर्स काय करतात, पैसा देतात बिझनेसला जर आपण पैसा पुरवतोय तर आपण तो पैसा किती वेळात परत येईल हे बघणार, म्हणजेच थोडक्यात त्याची लिक्विडिटी चेक करणार. तर असं थोडंसं लॉजिक लावून तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. ठीक आहे. हे झाले आपले अकाउंटिंग रेशो किंवा त्यांचे टाईप्स, कोणत्या टाईपमध्ये कोणते रेशो येतात आणि त्याच्यानंतर ते कोणत्या पार्टीजशी रिलेटेड असतात किंवा कोणत्या पार्टीजला त्यांचा उपयोग होतो. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया यांचे इक्वेशन काय आहेत. फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी रेशोमध्ये बघा हे रेशो येतात. तर फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. सूत्र काय, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. त्यानंतर सेकंड आहे नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेक्स्ट एक्सपेन्सेस रेशो. एक्सपेन्सेस रेशो हे 3 टाईपमध्ये आहेत, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. मग तो कसा काढायचा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस रेशो इज इक्वल टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे खर्च सेल्सशी रिलेटेड आहेत ते. उदाहरणार्थ आपण जर समजा ॲडव्हर्टाइजमेंट केली, आपण कशासाठी केली आहे, सेल्स वाढवण्यासाठी. ठीक आहे. मग ॲडव्हर्टाइजमेंट हा खर्च कशाशी रिलेटेड झाला, सेलिंगशी. किंवा आपण वस्तू फॅक्टरीमधून विक्रीसाठी नेत होतो तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्ट चार्जेस किंवा कॅरेज आउटवर्ड. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड हे 2 शब्द तुम्हाला माहिती आहेत. कॅरेज इनवर्ड म्हणजे वस्तू आणताना लागलेला खर्च आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे वस्तू नेताना लागलेला खर्च. मग फॅक्टरीमधून वस्तू आपण कधी नेतो, ज्यावेळेस त्या विक्रीसाठी नेत असतो. ठीक आहे. म्हणजेच कॅरेज आउटवर्ड हा खर्च कशाचा येईल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजेच मॅनेजमेंटशी किंवा प्रशासनाशी रिलेटेड जे खर्च आहेत ते. उदाहरणार्थ मॅनेजमेंट फीस किंवा डायरेक्टर फीस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅनेजर सॅलरी, म्हणजेच मॅनेजमेंटशी रिलेटेड खर्च, सॅलरी
तर हे कशामध्ये येतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये येतात. मग त्याचा रेशो काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो इज इक्वल टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. त्यानंतर थर्ड आहे फायनान्शियल एक्सपेन्सेस. फायनान्शियल एक्सपेन्सेस रेशो, मग फायनान्शियल एक्सपेन्सेस रेशो इज इक्वल टू फायनान्शियल एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ठीक आहे. फायनान्शियल एक्सपेन्सेस मध्ये कोणते येतील, जर समजा आपण व्यवसायामध्ये लोन घेतलेलं आहे, ठीक आहे, 10 लाख रुपये आपण लोन घेतलेलं आहे, मग त्या लोनचा इंटरेस्ट आपल्याला पेड करावा लागतो, मग तो काय खर्च आहे, मग तो खर्च कशाशी रिलेटेड आहे, फायनान्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मग त्यामुळे तो खर्च कशामध्ये येईल, फायनान्शियल एक्सपेन्सेस मध्ये येईल, म्हणजेच इंटरेस्ट याच्यामध्ये येईल. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर समजा एक्झाम मध्ये विचारलंय की कॅल्क्युलेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो, तुम्हाला अमाऊंट दिल्या 2-3 किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं तुम्हाला स्टेटमेंट दिलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस रेशो किंवा कॅल्क्युलेट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस रेशो. ठीक आहे. तर तुम्हाला तिथं बायफर्केशन आलं पाहिजे की सेलिंग एक्सपेन्सेस कोणते, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस कोणते, किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस कोणते, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कोणते, किंवा फायनान्शियल एक्सपेन्सेस कोणते. ठीक आहे. तर हे बायफर्केशन तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे पुढचा रेशो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशोचं सूत्र बघा काय आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आता तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं, बॅलन्स शीट मध्ये फक्त आपल्याला, बॅलन्स शीट मध्ये किंवा फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये फक्त आपल्याला सेल्स सापडतात. ठीक आहे, त्याची अमाऊंट सापडते. बाकी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाऊंट तुम्हाला काढावी लागते. ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची सुद्धा तुम्हाला अमाऊंट काढावी लागते. मग या ठिकाणी ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये काय येतं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा यालाच अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा शब्द काही ठिकाणी वापरलेला आहे. तर याच्यामध्ये काय येतात, सेलिंग एक्सपेन्स, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि फायनान्शियल एक्सपेन्सेस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे एक्सपेन्सेस आपण दाखवलेले त्याच्यामधले सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि फायनान्शियल एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल कशामध्ये येते, ऑल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा कधी कधी फक्त ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा त्याला म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण काय काढलं, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सुद्धा तुम्हाला दिलेली नसते, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये ती दिलेली नसते, ती तुम्हाला काढावी लागते. ठीक आहे. मग ती कशी काढणार, त्याचं सूत्र काय, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला सेल्स दिलेले आहेत बघा, सेल्सची व्हॅल्यू घ्या, त्यातून लेस काय करायचा, ट्रेडिंगच्याच डेबिटला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दिसतोय, तर तो ग्रॉस प्रॉफिट तिथे लेस करा. ही आली आपली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे 2 सूत्र आहेत, एक तर हे झालं, दुसरं आहे ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस लेस क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. कधी कधी काय करतील, तुम्हाला जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं किंवा ट्रेडिंग अकाउंट दिलं तर तुम्हाला वरचं सूत्र अप्लाय करता येईल, पण तुम्हाला दिलेलं नाहीये, फक्त इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, क्लोजिंग स्टॉक. मग तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट बनवायची गरज नसते. तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुम्हाला फिगर दिलेले आहेत ना त्याची टोटल करा, कॅल्क्युलेशन करा आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढा. मग ते कसे काढणार, ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू घ्या, त्याच्यामध्ये ऍड परचेसेस करा, ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस करा. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते, जे एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो त्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. मग त्याची ते घ्या आणि त्यातून या तिन्हीची टोटल करा, लेस क्लोजिंग स्टॉक करा. ही आली आपली व्हॅल्यू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके. मग ॲज पर सिच्युएशन दोन्हीपैकी एक फॉर्म्युला अप्लाय केला जातो. ठीक आहे. दोन्ही फॉर्म्युले बरोबरच आहे, पण सिच्युएशन नुसार तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली त्याच्यावर कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे ठरणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ॲज पर सिच्युएशन या दोन्हीपैकी एक फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. त्याच्यानंतर याच्यावर थेरॉटिकली प्रश्न पण असा पडतो बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस डॅश, किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू काय, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट. ठीक आहे. मग हे इक्वेशन दिले जातात. तर या पद्धतीने याच्यावर प्रश्न पडू शकतो.
पुढे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे आपण व्यवसायामध्ये जेवढं भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला रिटर्न किती मिळतंय. ठीक आहे, परतावा किती आहे. ठीक आहे, मग त्याचं सूत्र काय, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. आता हे सूत्र असे कधी कधी काय होतं, आपल्याला कंटिन्यू सूत्र बघितल्यावर आपल्याला कन्फ्यूज होतं की ते सूत्र कशाचं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं की हे सूत्र वारंवार वाचत राहा, तुम्हाला ते लक्षात राहतात. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकली अप्लाय करायचे. याचे प्रॉब्लेम जर तुम्हाला कुठे मिळत असतील रेशो अनालिसिसचे तर ते सॉल्व्ह करा, तुम्हाला सूत्र आपोआपच पाठवून जातं. बीकॉम मध्ये जर तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगचं पुस्तक जर अवेलेबल होत असेल तर त्याच्यातून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा हा टॉपिक सोपा जाईल. त्याच्यानंतर पुढे आहे रिटर्न ऑन टोटल रिसोर्सेस. टोटल रिसोर्सेस म्हणजे काय, आपल्या असेट किती. ठीक आहे, म्हणजे हा असेटशी रिलेटेड आहे. त्याचं सूत्र काय, प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. त्या रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड इंटू 100. त्यानंतर आता पुढचे सूत्र आपण बघू. हे सगळे रेशो हे कॅपिटलशी किंवा डिव्हिडंडशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे कोणते आहेत, अर्निंग रेशो आहेत. तर आता बघा इथे अर्निंग पर शेअर, मग सूत्र काय, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रिफरन्स डिव्हिडंड. म्हणजे नेट प्रॉफिटमधून आपण टॅक्स आणि डिव्हिडंड लेस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती अमाऊंट इथे घ्यायची. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रिफरन्स डिव्हिडंड डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आपले टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत तर त्याच्याने याला डिवाइड करायचं. त्यानंतर प्राइस अर्निंग रेशो, त्याचं सूत्र आहे मार्केट प्राइस पर शेअर. म्हणजे इक्विटी शेअर्सची मार्केट प्राइस किती आहे डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. ठीक, त्यानंतर आहे डिव्हिडंड पर शेअर. हा रेशो कसा काढायचा, डिव्हिडंड टू इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आपण इक्विटी शेअर होल्डरला किती डिव्हिडंड दिला त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स घ्यायचे. हा येतो डिव्हिडंड पर शेअर. त्यानंतर आहे रेशो ऑफ डिव्हिडंड. तो कसा काढायचा, डिव्हिडंड इंटू 100 डिवायडेड बाय पेड अप कॅपिटल. त्यानंतर पुढे पे आउट रेशो. पे आउट रेशो कसा काढायचा, इक्विटी डिव्हिडंड म्हणजेच इक्विटी शेअर होल्डरला आपण दिलेला डिव्हिडंड इंटू 100 डिवायडेड बाय नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रिफरन्स शेअर्स डिव्हिडंड. त्यानंतर आहे अर्निंग यील्ड रेशो. मग तो कसा काढायचा, अर्निंग पर शेअर डिवायडेड बाय मार्केट प्राइस ऑफ शेअर इंटू 100. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे डिव्हिडंड यील्ड रेशो. मग याचं सूत्र काय, डिव्हिडंड पर शेअर डिवायडेड बाय मार्केट प्राइस पर शेअर इंटू 100. पुढे रेशो ऑफ रेव्हेन्यू रिझर्व टू पेड अप कॅपिटल. ठीक आहे, रेव्हेन्यू रिझर्व डिवायडेड बाय पेड अप कॅपिटल इंटू 100. मग इथं बघावं लागेल तुम्हाला रेव्हेन्यू रिझर्वमध्ये काय येतात. तर रेव्हेन्यू रिझर्व म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे काय, थोडक्यात सेल्स असतं. रेव्हेन्यू पासून जो आपल्याला प्रॉफिट होतं त्याला आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो. आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधून जे फंड आपण जनरेट केले किंवा जे रिझर्व आपण क्रिएट केलेले तर त्याला काय म्हणतात, रेव्हेन्यू रिझर्व्स. म्हणजेच थोडक्यात जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स. तर हे सगळे काय आहेत, तर हे जे फंड आपण की रिझर्व अमाऊंट आपण जे ठेवलेली आहे. आता तुम्ही कंपनी फायनल अकाउंटमध्ये रिझर्व अँड सरप्लस या हेडिंग खाली तुम्ही जे जे पॉईंट घेता ना ते सगळे रेव्हेन्यू रिझर्व आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी रेव्हेन्यू रिझर्व घ्यायचे. आता तुम्हाला याच्यावर जर समजा हे एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट द रेशो ऑफ रेव्हेन्यू रिझर्व टू पेड अप कॅपिटल, मग तुम्हाला काय केलं जातं, रेव्हेन्यू रिझर्व मधले जे 3-4 पॉईंट आहेत त्यांची अमाऊंट दिली जाईल, पेड अप कॅपिटल सांगितलं जाईल, त्याच्यावरून तुम्हाला हे कॅल्क्युलेट करा असं सांगितलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं सूत्र आहे डेब्ट सर्व्हिस रेशो. डेब्ट सर्व्हिस रेशो कसा काढायचा, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय इंटरेस्ट प्लस इन्स्टॉलमेंट डिवायडेड बाय 1 मायनस टॅक्स रेट. ठीक, आधी हे खालचं सूत्र सॉल्व्ह करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सला त्या अमाऊंटने किंवा ती जी फिगर येईल त्याच्याने डिवाइड करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा रेशो इंटरेस्ट कव्हर रेशो. इंटरेस्ट कव्हर रेशोमध्ये येतं प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय फिक्स्ड इंटरेस्ट चार्जेस. ठीक आहे, फिक्स्ड इंटरेस्ट चार्जेस म्हणजे
आपले जे इंटरेस्ट किती फिक्स इंटरेस्ट, लोनवर आपल्याला 10% इंटरेस्ट आहे, डिबेंचरवर आपल्याला 15% इंटरेस्ट आहे, तर त्या टाईपचं जे जे पर्सेंटेज तुम्हाला दिलेली आहे तर ती पर्सेंटेज इथे येईल इंटरेस्ट कव्हर रेशोमध्ये. त्यानंतर आहे डिव्हिडंड कव्हर रेशो. याचं सूत्र आहे प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय डिव्हिडंड. ठीक आहे, तर हे झाले सूत्र अर्निंग रेशोचे. आता पुढे आपण बघू स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो कसा काढायचा? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण बघितले मागच्या सूत्रामध्ये, तुम्हाला सांगितले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कशी काढायची? सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट किंवा ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. हे झालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं सूत्र. त्याच्यानंतर डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा? ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 करायचं. हा आला ॲव्हरेज स्टॉक. त्यानंतर आहे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो कसा काढायचा? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा सेल्स जे असेल तुम्हाला अवेलेबल ते घ्या, डिवायडेड बाय नेट वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कसं काढतात? करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज. त्यानंतर आहे फिक्स असेट टर्नओव्हर रेशो. मग तो कसा काढायचा? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा सेल्स डिवायडेड बाय नेट फिक्स असेट. तुमची फिक्स असेटची टोटल तिथे घ्यायची. मग फिक्स असेटमध्ये टँजिबल इनटँजिबल दोन्ही फिक्स असेट घ्यायच्या. त्याच्यानंतर कॅपिटल टर्नओव्हर रेशो कॉस्ट ऑफ सेल्स किंवा सेल्स डिवायडेड बाय नेट कॅपिटल एम्प्लॉयड. ठीक आहे, मग कॅपिटल एम्प्लॉयडमध्ये काय येतं? तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल प्रिफरन्स शेअर कॅपिटल दोन्ही येत असतं. त्याच्यानंतर आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो कसा काढायचा? नेट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज रिसिवेबल. नेट सेल्स म्हणजे सेल्सची व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज रिसिवेबल. ॲव्हरेज रिसिवेबल कसे काढायचे? ॲव्हरेज रिसिवेबल इज इक्वल टू डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड बाय 2. हे झाले ॲव्हरेज रिसिवेबल्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज कलेक्शन पिरियड. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड कसा काढायचा? ॲव्हरेज रिसिवेबल डिवायडेड बाय नेट क्रेडिट सेल्स पर डे. नेट क्रेडिट सेल्स तुम्ही सेल्सला डिवायडेड बाय 365 केलं किंवा जेवढे डेज तुम्हाला दिलेले आहेत तर त्याच्याने डिवाइड केलं तर तुमचं नेट क्रेडिट सेल्स पर डे येतं. हे बघा, नेट क्रेडिट सेल्स पर डे डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ सेल्स फॉर द पिरियड डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज इन पिरियड. तुम्हाला जेवढे क्रेडिट सेल्स दिलेत त्याला नंबर ऑफ डेज दिलेले त्याच्याने डिवाइड करा. त्यानंतर आहे पेबल टर्नओव्हर. पेबल टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू नेट परचेस डिवायडेड बाय पेबल्स. ठीक आहे, नेट परचेस डिवायडेड बाय पेबल्स. त्यानंतर आहे ॲव्हरेज परचेस पेबल रेशो. ॲव्हरेज पेबल्स डिवायडेड बाय नेट क्रेडिट परचेस पर डे. मग ॲव्हरेज पेबल कसे काढायचे? इथं सूत्र लिहिलेलं आहे बघा, क्रेडिटर्स प्लस बिल्स पेबल डिवायडेड बाय 2. हे झाले ॲव्हरेज पेबल्स तुमचे. आणि नेट क्रेडिट परचेस पर डे हे कसे काढणार? नंबर ऑफ परचेसेस फॉर द पिरियड डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज फॉर द पिरियड. ओके, पुढचे रेशो आहेत करंट रेशो. आता हे सगळे लिक्विड रेशो आहेत तर किंवा बॅलन्स शीटशी रिलेटेड रेशो आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे करंट रेशो. करंट रेशो कसा काढायचा? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. त्यानंतर आहे क्विक रेशो किंवा यालाच लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो म्हणतात. मग तो कसा काढायचा? क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटीज. त्याच्यानंतर आहे सुपर क्विक रेशो किंवा ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो. आता हा जवळपास काही पुस्तकांमध्ये दिलेलाच नसतो रेशो, काही ठिकाणी दिलेला असतो. त्यामुळे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बाय चान्स जर तुम्हाला विचारला ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो काढा किंवा त्याचा मिनिंग काय किंवा त्याला दुसरा वर्ड काय, तर त्यालाच म्हणतात सुपर क्विक रेशो सुद्धा म्हणतात किंवा ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो. मग त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. मग ॲब्सोल्यूट लिक्विड असेटमध्ये कोणते असेट येतात? फक्त कॅश, बँक आणि मार्केटेबल सिक्युरिटीज ह्या 3च करंट असेट घेतल्या जातात डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. ओके, त्याच्यानंतर आहे कॅश पोझिशन रेशो. व्यवसायाची नेमकी कॅश पोझिशन काय आहे तर हे कॅश पोझिशन रेशो शो करतो. तर मग त्याच्यामध्ये काय घेतात? फक्त कॅश आणि मार्केटेबल सिक्युरिटी यांची टोटल घेतात डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटीज. ठीक आहे, त्यानंतर आहे सॉल्व्हन्सी रेशो. सॉल्व्हन्सी रेशो कसा काढायचा? आउटसाइडर्स लायबिलिटी डिवायडेड बाय टोटल असेट्स. त्याच्यानंतर आहे नेट वर्किंग कॅपिटल रेशो. नेट वर्किंग कॅपिटल रेशो कसा काढायचा? नेट वर्किंग कॅपिटल डिवायडेड बाय नेट असेट्स. ठीक आहे, नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटीज
ठीक आहे. डिवायडेड बाय नेट असेट म्हणजे ज्या असेट नेट असेटमध्ये येतात तर त्या असेट घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आहे फिक्स असेट टू प्रोप्रायटर्स फंड. फिक्स असेट टू प्रोप्रायटर्स फंड रेशो तो कसा कॅल्क्युलेट करायचा, फिक्स असेट डिवायडेड बाय प्रोप्रायटर्स फंड. त्याच्यानंतर आहे कॅपिटल गिअरिंग रेशो. आता हे सूत्र महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो. कॅपिटल गिअरिंग रेशो काय शो करतो आणि त्याच्यानंतर तो कसा काढला जातो किंवा त्याचं सूत्र काय. ठीक आहे. कॅपिटल गिअरिंग रेशो सूत्र काय, फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग फंड डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्स म्हणजे काय की ज्या फंड्सवर आपल्याला काही झालं तरी, व्यवसायाला फायदा झाला तोटा झाला तरी आपल्याला त्यांना इंटरेस्ट द्यावा लागेल, यांना फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड म्हणतात. उदाहरणार्थ डिबेंचरला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत व्याज द्यावं लागतं. त्यानंतर प्रिफरन्स शेअर होल्डर्स, त्याच्यासमोर व्याजाचा दर लिहिलेला असतो बघा, त्यांना सुद्धा लॉस झाला तरी व्याज डिव्हिडंड पेड करावा लागतो. त्यानंतर आहे आपण जर व्यवसायात लोन घेतलेला असेल, समजा 10% लोन तुम्हाला दिलेलं आहे, तर जो तो 10% आहे तर ते 10% आपल्याला ते द्यावेच लागतात, त्याचे लोनचं इंटरेस्ट द्यावंच लागतं. मग हे जे फंड आहेत ह्याला फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्स म्हणतात. तर ते त्यांची टोटल इथे घ्यायची आहे डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. त्यानंतर पुढे डेप्ट्स इक्विटी रेशो, सूत्र काय, एक्सटर्नल इक्विटीज डिवायडेड बाय इंटरनल इक्विटीज. त्याच्यानंतर फिक्स असेट टू करंट असेट, फिक्स असेट डिवायडेड बाय करंट असेट. त्यानंतर टोटल डेप्ट्स रेशो, हा पण महत्त्वाचा आहे, हा पण नेहमी विचारला जातो. टोटल डेप्ट्स डिवायडेड बाय टोटल डेप्ट्स प्लस नेटवर्थ. ठीक आहे. त्यानंतर फिक्स्ड कव्हरेज रेशो, मग त्याचं सूत्र काय, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स प्लस डेप्रिसिएशन डिवायडेड बाय इंटरेस्ट प्लस लोन पेबल डिवायडेड बाय 1 मायनस टॅक्स रेट. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅपिटल इक्विटी रेशो. कॅपिटल इक्विटी रेशोचं सूत्र काय, कॅपिटल एम्प्लॉयड किंवा नेट असेट डिवायडेड बाय नेटवर्थ. आणि लास्ट सूत्र आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो, मग तो कसा काढायचा, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, EBIT म्हणजे काय, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स प्लस डेप्रिसिएशन डिवायडेड बाय इंटरेस्ट. ठीक आहे. तर हे आपण बघितले बॅलन्स शीट रेशोचे जे सूत्र आहे ते, याच्यातल्याच काही रेशोला आपण लिक्विडिटी रेशो सुद्धा म्हणतो. तर आता इथे बघा आपण हे सगळे सूत्र घेतले की प्रॉफिटेबिलिटी रेशो कोणते, ॲक्टिव्हिटी रेशो कोणते, सॉल्व्हन्सी रेशो कोणते. ठीक आहे. तर हे सगळे जेवढे सूत्र तुम्हाला विचारू शकतात त्याच्यामधले सगळे सूत्र आपण इथे घेतलेले आहेत. याच्यामधले काही सूत्र इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला विचारतात, त्याचे रेशो विचारला जातात किंवा त्याच्या संबंधी थेरॉटिकल प्रश्न विचारला जातो किंवा त्याच्या संबंधी तुम्हाला काही अमाऊंट देतील, फिगर देतील आणि तुम्हाला प्रॅक्टिकली प्रश्न विचारला जातील. उदाहरणार्थ तुम्हाला बॅलन्स शीट दिली आहे, सांगितलं करंट रेशो काय आहे ह्याच्यामध्ये, किंवा बॅलन्स शीट दिली आहे लिक्विड रेशो काढा म्हणून सांगितले. त्यानंतर काही असेट दिल्यात, काही लायबिलिटी दिल्यात, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो काढा सांगितलंय किंवा फिक्स असेट टू प्रोप्रायटर्स फंड हा रेशो काढा सांगितलंय. तर या ठिकाणी तुम्हाला थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही पद्धतीने किंवा नुसतं सूत्र विचारून सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले की रेशो ॲनालिसिस म्हणजे काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय, ठीक आहे, किंवा त्याचे छोटे छोटे बेसिक पॉईंट्स बघितले. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की रेशो काय आणि त्यांचे इक्वेशन काय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आता इथे बघा तुम्हाला कुठं फिक्स असेट विचारलंय, कुठं टोटल फिक्स असेट माहिती पाहिजे तुम्हाला, कुठं विचारलंय करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज, इथं सूत्र काय, फिक्स असेट डिवायडेड बाय प्रोप्रायटर फंड्स. मग आता तुमचे हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत की करंट असेट कोणत्या, करंट लायबिलिटी कोणत्या, त्यानंतर फिक्स असेट कोणत्या, त्यानंतर आहे इथे बघा फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्स कोणते. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. तर त्याच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधी बघणार आहोत की असेटचं डिवायडेशन कसं केलं जातं, त्यानंतर फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड्स काय, म्हणजे थोडीशी बेसिक माहिती बघू आणि त्याच्यानंतर आपण रेशोशी संबंधित काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही अडचणी असतील त्या देखील कळवा. त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.